लालपरी आणि मी. तर मित्रांनो माझ्यासमोर लालपरी चालली आहे, तारळे पाटण ही गाडी आहे जी आता सडावाघापूरच्या घाटावरून चालली आहे आणि आता सडावाघापूरच्या पठारावरती पोचणार आहे. म्हणजे वरती तुम्ही तिकडे बघू शकता तर पूर्ण धुकं आहे आणि धुक्यात जेव्हा ही बस जाईल ना तेव्हा जबरदस्त वाटणार. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाने एकदा तरी ॲटलिस्ट लालपरीची सफर केलेली असते आयुष्यामध्ये. मी लहानपणी डहाणूवरून किंवा मुंबईवरून गावाला येताना लालपरीचा प्रवास ठरलेला असायचा. त्यामुळे लालपरीने फिरताना किंवा लालपरीमधून प्रवास करताना जो काही अनुभव 90s किडने घेतला आहे ना तो जबरदस्त आहे. म्हणजे शब्दात वर्णन नाही करू शकणार असतं. आता स्वतःची गाडी आल्यापासून बसचा प्रवास खूप कमी झाला आहे म्हणजे ॲटलिस्ट टोटली बंद झाला आहे. त्यामुळे आता बसने फिरणं जास्त होतच नाही. नाहीतर पहिले जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी अर्धा महाराष्ट्र जवळपास बसने पालथा घातला आहे. माझे बाबा मला बसचा पास काढून द्यायचे जो की 7 किंवा 4 दिवसाचा असायचा. मी कॉलेजला सुट्ट्या लागलो की कंटिन्यू बसमधून कुठेतरी फिरत असायचो. इकडे जा, मी अष्टविनायक बसने केलं पूर्ण. मी महाराष्ट्रातील जेवढे ज्योतिर्लिंग आहेत तेवढे केलेत. 3.5 शक्तिपीठांपैकी 2 शक्तिपीठं मी एस टीने केलं. तो बरंच फिरलो एस टीने आणि ती एक अटॅचमेंट असते एस टी सोबतची, ती प्रत्येकाची आहे, प्रत्येकाच्या जवळ आहे. तो ती तशीच राहिली पाहिजे कारण याच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंद देत असतात. सो तुम्ही बघताय समोर धुक्यातून जात आहे ना गाडी, जबरदस्त वाटते. मी मुद्दामून तिला ओव्हरटेक करत नाही आहे कारण आजूबाजूचा निसर्ग, ओले रस्ते, पाऊस, दाट धुकं आणि त्यात वाट काढत जाणारी, लोकांना घेऊन जाणारी ग्रामीण महाराष्ट्राची लालपरी, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनदायिनी जी गावांना शहरांशी जोडते. ठीक आहे, तुम्ही तिला कितीही नावं ठेवा, कितीही इग्नोर करा, लाडबा म्हणा, काहीही म्हणा, पण तुम्ही एस टीला कधीच डिसअपॉइंटेड करू नका कारण ग्रामीण महाराष्ट्र किंवा ग्रामीण भारत आज या अशा गाड्यांमुळे आहे. अशा गाड्यांमुळे तो प्रगत होतोय. त्यामुळे नक्कीच गाड्यांना फिलिंग नसतात पण काही लोक असतात जे रिलेट करतात की गाड्यांना पण फिलिंग असतात. तुम्ही गाडीला जेवढं जपाल तेवढं गाडी तुम्हाला जपते, ही लाईन आहे. त्यामुळे नक्कीच बघा, हे जे टर्न्स घेते ना ते मला फार आवडतात, खूप जबरदस्त वाटते. पूर्ण धुकं होते पुढे, इतकं धुकं आहे ना पुढे की पूर्ण आता ती एकदम स्लो चालली आहे, समोरून गाडी नाही. आणि मला वाट मिळावी व्यवस्थित म्हणून त्या गाडीच्या मागे जातोय जेणेकरून दाट धुकं आहे. म्हणजे फॉग लॅम्प्स चालू आहेत पण तरी फॉग लॅम्प्स ऑन आहेत पण तरी व्यवस्थित आपल्याला रस्ता मिळावा त्यासाठी मी त्या लालपरीच्या मागे क्रूज करतो. तो हे असे तिचे नाजूक टर्न, वा जबरदस्त. नक्कीच मी आमच्या TRC ग्रुपला सुचवणार आहे की इथे राईडला एकदा यायला पाहिजे. या सीझनमध्ये खूप बेस्ट राईड आहे, तो या सीझनमध्ये यायला हवं. तो नक्कीच. ओ भाई साहब, व्हॉट अन व्ह्यू, जबरदस्त, कडक, फुल पैसा वसूल आहे माझा आजचा संडे, आजचं येणं खूप आहे. ठीक आहे, लाईफमध्ये या गोष्टी एन्जॉय केल्या पाहिजेत कारण तुम्ही हे नाही पाहिलं तर लाईफमध्ये काय पाहणार आहात. तो अमेझिंग. मरायच्या आधी काहीतरी आठवणी जमा करून जावा. ठीक आहे, मग माझ्या इंस्टाग्राम प्रोफाईलला मी एक लाईन लिहिलेली आहे, ती मला खूप आवडते. डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. तर ती लाईन आहे, डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. ठीक आहे, तुमची स्वप्नच राहू देऊ नका, ती पूर्ण करा. ठीक आहे, आठवणी जमवा कारण आठवणी नसतील तर म्हातारपणामध्ये तुमच्याकडे काही नसेल, पैसा असून काय करता. हे जर लाईफ तुम्ही जगत नसाल तर तुम्ही काय करता. हे असा नेचर, हा नेचर म्हणजे सबकुछ आहे. ठीक आहे, त्या नेचरशिवाय काही नाही. त्यामुळे नक्कीच हा नेचर अनुभवा. आता मीला ओव्हरटेक करतो आणि पुढे जातो. ठीक आहे, मला पुढचं काहीही दिसत नाही आहे. लिटरली महाबळेश्वरपेक्षा जास्त धुकं म्हणता येईल इथे. ठीक आहे, आम्ही महाबळेश्वरला लास्ट वीक गेलो, काही मला तरी दिसत तरी होतं आम्हाला राईड करताना, पण इथे बघा जस्ट मला 100 मीटरवरचं काही दिसत नाही. फुल्ली फॉग.